आज पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2024 परीक्षेत उपयुक्त असे प्रश्न आपण पाहणार आहोत। 29 प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो। आपल्या चॅनलवर प्लेलिस्टमधील पोलीस भरती एक प्लेलिस्ट आहे, त्यामधील तुम्ही ते प्रश्न पाहू शकतात आणि ते खूप उपयुक्त प्रश्न असे आहेत। आपण अशा 29 प्रश्नपत्रिका टाकणार आहोत। तर आता आजची प्रश्नपत्रिका सुरू करूयात। प्रश्न क्रमांक पहिला, 2015च्या 62वा ग्लोबल पुरस्कार कोणत्या चित्रपटाला दिला गेला होता? ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही। प्रश्न क्रमांक 2, ईडरने कोणत्या मिनिटाला किती मीटरवरून किक मारली? तर ऑप्शन क्रमांक 2 119 मिनिट 25 मीटर यावर किक मारलेली आहे। प्रश्न क्रमांक 3 घ्या, 1928 साली पुणे जिल्ह्यातील भाटघर येथे वेळवंडी नदीवर कोणते धरण बांधण्यात आले? ऑप्शन क्रमांक 3 लॉईड हे धरण बांधण्यात आले। प्रश्न क्रमांक 4 पाहूयात, कोणत्या प्राण्यापासून हत्ती रोगाचा प्रसार होतो? ऑप्शन क्रमांक 3 डास या प्राण्यापासून होतो। प्रश्न क्रमांक 5 पाहूयात, गंगा नदी किती राज्यातून वाहते? प्रश्न क्रमांक 5 गंगा नदी किती राज्यातून वाहते? ऑप्शन क्रमांक 3 एकूण 5 राज्यातून वाहते। प्रश्न क्रमांक 6, जम्मू व काश्मीर या राज्यामधील सालाल जलविद्युत प्रकल्प डॅश या नदीवर आहे? प्रश्न क्रमांक 6 जम्मू व काश्मीर या राज्यातील सालाल जलविद्युत प्रकल्प डॅश या नदीवर आहे? ऑप्शन क्रमांक 3 चिनाब या नदीवर आहे। प्रश्न क्रमांक 7 पाहूयात, भारत सरकारने राष्ट्रीय कॅलेंडरचा स्वीकार कोणत्या दिवशी केला? प्रश्न क्रमांक 7 भारतीय सरकारने राष्ट्रीय कॅलेंडरचा स्वीकार कोणत्या दिवशी केला? ऑप्शन क्रमांक 1 22 मार्च 1957 या रोजी भारत सरकारने राष्ट्रीय कॅलेंडरचा स्वीकार केला। ऑप्शन क्रमांक 1 योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8 पाहूयात, टाटा कंपनीचा नॅनो कार प्रकल्प गुजरातमध्ये कोठे आहे? टाटा कंपनीचा नॅनो कार प्रकल्प गुजरातमध्ये कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 4 सानंद। ऑप्शन क्रमांक 4 सानंद या ठिकाणी टाटा कंपनीचा नॅनो कार प्रकल्प गुजरात या ठिकाणी सानंद येथे आहे। ऑप्शन क्रमांक 4 योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9 पाहूयात, प्राचीन स्मारक कायदा केव्हा पास करण्यात आला? प्राचीन स्मारक कायदा केव्हा पास करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 सन 1904 मध्ये सन 1904 मध्ये प्राचीन स्मारक कायदा पास करण्यात आला होता। ऑप्शन क्रमांक 3 योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10 पाहूयात, अर्जुन पुरस्काराची सुरुवात कोणत्या साली झाली? प्रश्न क्रमांक 10 अर्जुन पुरस्काराची सुरुवात कोणत्या साली झाली? ऑप्शन क्रमांक 2 1961। ऑप्शन क्रमांक 2 1961 या साली अर्जुन पुरस्काराची सुरुवात झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो। प्रश्न क्रमांक 11 पाहूयात, आधुनिक चाणक्य म्हणून कोण ओळखले जातात? प्रश्न क्रमांक 11 पाहूयात, आधुनिक चाणक्य म्हणून कोण ओळखले जातात? तर ऑप्शन क्रमांक 3 श्री राजगोपालाचारी। ऑप्शन क्रमांक 3 श्री राजगोपालाचारी हे आधुनिक चाणक्य म्हणून ओळखले जातात। प्रश्न क्रमांक 12 पाहूयात, महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग कोणास म्हणतात? हे प्रश्न वारंवार विद्यार्थी मित्रांनो परीक्षेत विचारलेला आहे आणि प्रत्येक परीक्षेत हा प्रश्न विचारलेला आहे। प्रश्न क्रमांक 12 आहे, महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 महात्मा ज्योतिराव फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणतात, हे लक्षात राहू द्या मित्रांनो। प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणत्या असंसर्गजन्य रोग आहे?
खालीलपैकी कोणता असंसर्गजन्य रोग आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मधुमेह. ऑप्शन क्रमांक 1 मधुमेह हा असंसर्गजन्य रोग आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. हिंदी अर्थकारकाचे जनक म्हणून कोण ओळखले जातात? प्रश्न क्रमांक 14 घ्या. हिंदी अर्थकारकाचे जनक म्हणून कोण ओळखले जातात? तर ऑप्शन क्रमांक 3 न्यायमूर्ती रानडे हे हिंदी अर्थकारकाचे जनक म्हणून ओळखले जातात. प्रश्न क्रमांक 15 पाहूयात. प्रश्न क्रमांक 15 पहिले महाराष्ट्रीय समाजसुधारक कोण? प्रश्न क्रमांक 15 पहिले महाराष्ट्रीय समाजसुधारक कोण? ऑप्शन क्रमांक 3 आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे आहेत. प्रश्न क्रमांक 15चं उत्तर आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकर. तर हे पहिले महाराष्ट्रीय समाजसुधारक आहेत. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा कोणाची आहे? इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा कोणाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मोहम्मद इन्कलाब याची इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा यांची आहे. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. नेहरू रिपोर्टमध्ये कोणती मागणी करण्यात आली होती? नेहरू रिपोर्टमध्ये कोणती मागणी करण्यात आलेली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 वसाहतीचे स्वराज्य ही मागणी नेहरू रिपोर्टमध्ये करण्यात आलेली होती. ऑप्शन क्रमांक 3 वसाहतीचे स्वराज्य ही मागणी नेहरू रिपोर्टमध्ये करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. रसायनाचा राजा म्हणून कोणाला संबोधतात? रसायनाचा राजा म्हणून कोणाला संबोधतात? तर ऑप्शन क्रमांक 2 सल्फ्युरिक ॲसिड याला रसायनाचा राजा म्हणून संबोधतात. ऑप्शन क्रमांक 2 सल्फ्युरिक ॲसिड. प्रश्न क्रमांक 19 घ्या विद्यार्थी मित्रांनो. भारताची नाईटिंगेल म्हणून कोणती व्यक्ती ओळखली जाते? भारताची नाईटिंगेल म्हणून कोणती व्यक्ती ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 सरोजिनी नायडू. ऑप्शन क्रमांक 1 सरोजिनी नायडू ही भारताची नाईटिंगेल व्यक्ती म्हणून ओळखली जाते. प्रश्न क्रमांक 20 घ्या. राष्ट्रीय आणीबाणी काळात शासनाला लोकसभेचा कालावधी डॅश वाढविता येतो? प्रश्न क्रमांक 20 घ्या. राष्ट्रीय आणीबाणी काळात शासनाला लोकसभेचा कालावधी डॅश वाढविता येतो? तर ऑप्शन क्रमांक 1 1 वर्षाकरिता वाढविता येतो. प्रश्न क्रमांक 21 घ्या. 1880 मध्ये पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणी केली? 1880 मध्ये पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 गोग आगरकर, लोकमान्य टिळक आणि चिपळूणकर या तिघांनी मिळून 1880 मध्ये पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली आहे. ऑप्शन क्रमांक 1 आगरकर, लोकमान्य टिळक आणि चिपळूणकर या तिघांनी मिळून 1880 मध्ये पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 22 1920 साली नागपूर येथे भरलेल्या अधिवेशनात कोणता निर्णय घेण्यात आला? 1920 साली नागपूर येथे भरलेल्या अधिवेशनात कोणता निर्णय घेण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 असहकार चळवळी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. 1920 साली नागपूर येथे भरलेल्या अधिवेशनात असहकार चळवळी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 पाहूयात. पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युद्धात अतिशूरपणे दीर्घकाळ कोण लढले? पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युद्धात अतिशूर्यपणे दीर्घकाळ कोण लढले? तर ऑप्शन क्रमांक 3 तात्या टोपे. ऑप्शन क्रमांक 3 तात्या टोपे लढलेले आहेत. पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युद्धात अतिशूरपणे दीर्घकाळ तात्या टोपे लढलेले आहेत. प्रश्न क्रमांक 24 पाहूयात. सन 1857च्या उठावातील पहिला हुतात्मा म्हणून कोण ओळखले जातात?
प्रश्न क्रमांक 24 घ्या. सन 1857च्या उठावातील पहिला हुतात्मा म्हणून कोण ओळखले जातात? तर ऑप्शन क्रमांक 4 मंगल पांडे हे ओळखले जातात. प्रश्न क्रमांक 25 उत्तर भारतामध्ये स्वतःचा शिष्य संप्रदाय निर्माण करणारा एकमेव महाराष्ट्रीय संत कोण? ऑप्शन क्रमांक 3 संत नामदेव. उत्तर भारतामध्ये स्वतःचा शिष्य संप्रदाय निर्माण करणारा एकमेव महाराष्ट्रीय संत ऑप्शन क्रमांक 3 संत नामदेव हे आहेत. प्रश्न क्रमांक 26 घ्या. विनोबा भावे यांची गीता प्रवचने कशी तयार झाली? प्रश्न क्रमांक 26 विनोबा भावे यांची गीता प्रवचने कशी तयार झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 साने गुरुजी विनोबाच्या प्रवचनाचे टिपण तयार करीत असत. या प्रकारे प्रवचने तयार झालेली आहेत. साने गुरुजी विनोबांच्या प्रवचनाचे टिपण तयार करीत असत. यामुळे विनोबा भावे यांची गीता प्रवचने तयार झालेली आहेत. प्रश्न क्रमांक 27 घ्या. पुणे करार महात्मा गांधी व डॅश यांच्यामध्ये झाला होता. ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार झालेला होता. प्रश्न क्रमांक 28 अनेक शिलालेखाचे ठसे हस्तलिखिते यावर संशोधन कोणी केले? अनेक शिलालेखाचे ठसे हस्तलिखिते यावर संशोधन कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर भाऊदाजी लाड यांनी हे संशोधन केलेले आहे. प्रश्न क्रमांक 29 घ्या. खालीलपैकी कोणत्या गोष्टीत नाना जगन्नाथ शंकरशेठच्या सहकार्याचे प्रतिबिंब दिसून येत नाही? ऑप्शन क्रमांक 3 सत्यशोधक समाजाची स्थापना. सत्यशोधक समाजाची स्थापना यामध्ये नाना जगन्नाथ शंकरशेठच्या सहकार्याचे प्रतिबिंब दिसून येत नाही. प्रश्न क्रमांक 30 घ्या. रक्तातील पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे? रक्तातील पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 91% एवढे आहे.